आज आपण हे एकदम गुणकारी शक्तिवर्धक असे लाडू बनवलेले आहेत। हिवाळ्यात सगळ्यांना कंबरदुखी, कोणाला सांधेदुखीचा त्रास असतो, हाडांचा कटकट असा आवाज येतो। तर हा एक लाडू खाल्ला ना, तर तुमचे जे सगळे आजार आहेत ना, ते सगळे दूर पळून जातील। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये। तर आज आपण हे मखाना, मेथी मखाना ड्रायफ्रूट लाडू बघणार आहोत। तर ह्याच्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर मी हे गावरान मेथी घेतलेली आहे। ही मेथी आपल्याला आधी भाजून घ्यायची आहे। तर ही मी छान अशी भाजून घेणार आहे। कढई गरम करून मंद गॅसवर आपल्याला ही अशी भाजून घ्यायची आहे, जास्त करपवायची नाही आहे। आणि मग ही थंड झालं की ना, आपल्याला ह्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे। तर ही मी थंड करून घेणार आहे। थंड करून झाल्यावर लगेच आपल्याला ह्याची पावडर करून घेणार आहे। तर ही बघा, ही अशी पावडर आपण केलेली आहे। आता ही ना आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर ही पूर्ण लाडूसाठी मी हे 1.25 किलो गाईचं तूप घेतलेलं आहे। तर त्याच्यातलं अर्ध तूप मी वापरणार आहे हे मेथी भिजवण्यासाठी। तर ही मेथी आपण आदल्या दिवशीच भिजवून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे लाडू करायला घ्यायचे आहेत, म्हणजे ही मेथी छान अशी भिजते तुपामध्ये। तर हे सगळे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। त्याच्यासाठी 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी पिस्ता, 1 वाटी आपण हे अक्रोड आणि ह्या भोपळ्याच्या बिया आहेत 1 वाटी, आणि हे 1 वाटी आपण सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत। ह्या बघा मी दाखवते आहे। आणि मी हे 2 प्रकारचे मनुके घेतले आहेत, काळे आणि आपले जे रोजचे असतात ते। काळे मनुक्यामध्ये बिया असतात त्या पण आपण सगळ्या घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळं पूर्ण हे साहित्य आपल्याला तुपामध्ये भाजायचं आहे। तर ही मी अर्धा किलो खारीक पावडर घेतली आहे, काळे खारिकाची पावडर असते ती। हे अक्रोड आहेत आणि हे बिब्याच्या बिया असतात त्या घेतलेल्या आहेत मी। ह्याला गोडांबी बोलतात। आणि हे मी 1/2 किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते असं मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेले आहे। आणि मी 1 वाटी हे डिंक घेतलेला आहे आणि 200 ग्राम आपण मखाना घेणार आहोत। तर हे पूर्ण पॅकेट मी वापरणार आहे आणि 50 ग्राम आपण खसखस घेणार आहोत। तर आता हे सगळं साहित्य आपल्याला तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं तुपामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना, थोडे थोडे असे हलकेसे आपल्याला क्रंचीनेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे, कारण कच्चे ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत। आपण भिजवून किंवा असे भाजूनच खातो, म्हणजे ड्राय रोस्ट करतो किंवा थोडेसे तुपात आपण भाजून घेतो। तर त्याचप्रमाणे आपण सगळे ड्रायफ्रूट आपण छानपैकी असे भाजून घेणार आहोत। तर बदाम आपले झालेले आहेत, आता हे पिस्ता, आणि आता आपण परत एकदा तूप घेऊन हे काजू पण आपण छान असे रोस्ट करून घेणार आहोत। असे एक एक आपण सगळे ड्रायफ्रूट आपण असे रोस्ट करणार आहोत। तर हे मी भोपळ्याची बी पण आपण रोस्ट करून घेणार आहे। तर आता आपण सूर्यफुलाच्या बिया पण आपण ह्या प्रकारेच सगळा रोस्ट करून घेणार आहोत। हे डायरेक्ट आपण कच्चं नाही वापरायचं, थोडं थोडं रोस्ट करायचं आहे। तर हे बघा, सगळे आपण ड्रायफ्रूट आपण आता हळूहळू सगळे रोस्ट करून घेणार आहोत। आता पुन्हा एकदा आपण 1 चमचा तूप घेतला आहे। हे मनुके जे आपले रेग्युलरमध्ये असतात ते थोडेसे आपण त्याला पण फुलवून घेणार आहोत, आणि काळे मनुके पण आपण तसेच फुलवणार आहोत तुपामध्ये। ह्याच्यामध्ये बारीक अशी बी असते, तर ती पण घ्यायची आहे। आपण जेव्हा मिक्सरला हे सगळं साहित्य बारीक करू ना, तेव्हा हे सगळं मिक्स होईल। तर हे मी अक्रोडही असेच ह्याप्रमाणे सगळे रोस्ट करून घेणार आहे, हे बघा। आणि आता जे आपण गोडांबी घेतली आहे, ती सुद्धा आपण अशीच ड्राय रोस्ट करणार आहोत। आता हे सगळे ऑलमोस्ट आपले सगळे ड्रायफ्रूट आपण छान असे तुपामध्ये रोस्ट करून घेतलेले आहे। आता हे थंड करून आपल्याला ह्याची पावडर करायची आहे। तर हे थंड करण्यासाठी आपण ठेवणार आहोत। थोडं फॅनखाली हे थंड करून घ्यायचं। आणि आता आपण हे मी अळीव घेतलेले आहेत, 4 चमचे अळीव घेतलेले आहेत, ते पण आपण तुपामध्ये छान असे रोस्ट करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपण हे खसखस 50 ग्राम घेतलेले आहेत, ते पण असेच रोस्ट करणार आहोत। सगळे आपण सगळे जे पदार्थ घेतलेले आहेत ते सगळे रोस्ट केल्याशिवाय वापरायचे नाही। आणि जे 200 ग्राम मखाने घेतलेले ते सुद्धा थोड्या थोड्या तुपामध्ये आपण रोस्ट करून घेणार आहोत। तर मखाने असे क्रंचीनेस होईपर्यंत, बघा असे लगेच हाताने तुटतात तसे होईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। आता ह्याची सगळी मखाण्याची पावडर करून घ्यायची आहे। हा व्हिडिओ खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट केलेलं आहे, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा हा। आणि आता जी आपण अळीव आणि खसखस ही एकत्रच आपण मिक्सरला याची पावडर करून घेणार आहोत।
तर मखाणे आपले पावडर करून झालेले आहेत, ऑलिव्ह आणि खसखसी झालेले आहेत. त्याप्रमाणेच आता ड्रायफ्रूटची पावडर करून घेणार आहोत. ते सगळी ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे. आता आपण थोडंसं तूप घेऊन जी आपण खारकाची पावडर घेतलेली तीसुद्धा आपल्याला तुपामध्ये थोडीशी अशी गरम करून घ्यायची आहे. कोणताही पदार्थ असाच वापरायचा नाही, सगळा पदार्थ आपल्याला तुपामध्ये गरमच करायचा आहे. तर आपली खारीक पावडरही झालेली आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला परत पुन्हा एकदा थोडंसं तूप घेऊन डिंक घेतलेलं आपण, ते डिंक आपल्याला छान असं तूप गरम करून हे डिंक पण आपल्याला छान फुलवून फ्राय करून घ्यायचं आहे. चांगलं फुललं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तूप चांगलं गरम झालेलं पाहिजे. तर सगळं मी जे डिंक घेतलेलं पाव किलो ते सगळं डिंक आपण फ्राय करून घेणार आहोत. त्याप्रमाणे सगळं डिंक मी फुलवून घेतलेलं आहे. आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून आपल्याला हे थंड करायचं आहे आणि याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला. थोडेसे जाडसर ठेवले तरी चालेल, म्हणजे लाडू खाताना असं क्रंची लागतात. आणि नंतर आपण सगळे जे जिन्नस आहे सगळे लाडूचं ते सगळं आपण मिक्सरला असे बारीक करूनच घेणार आहोत. तर आपण डिंक पण आपला छान असा पावडर करून घेतलेला आहे. जे सुकं खोबरं होतं ते मी ऑलरेडी पावडर केलेलं होतं, ते थोडंसं मी तुपामध्ये भाजून आता ह्या सगळ्या जिन्नस आपण एकत्र करून आता ही जी मेथी होती आपण आदल्या दिवशी भिजत ठेवलेली ती बघा, ती पण आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे. ही बघा, आपल्याला म्हणजे तूप पण ह्याचं पातळ होईल आणि मेथी पण छान अशी रोस्ट होईल. तर छान आपण थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तूप मेल्ट होईल. तर आता हे सगळं आपलं मेथी पण झालेली आहे. आता हे सगळं मेथी आपण जे सगळं घेतलेलं त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायची आहे मेथी. तुम्हाला जर जास्त कडवटपणा पाहिजे असेल लाडूला तर तुम्ही जास्त प्रमाणात मेथी वापरली तरी चालेल. हे जवळजवळ माझं 2.5 किलोचं सगळं झालेलं, 2.5 किलोचे लाडू झाले माझे हे. तर सगळं जिन्नस मी असं मिक्स केलं हाताने. आता आपल्याला ही वेलची पावडर मी 2 चमचे घेतलेली आहे. 2 चमचे आपल्याला सुंठ पावडर ही वापरायची आहे. हे बघा, आणि जायफळ हे मी 1 चमचा जायफळ पावडर घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं, एकजीव झालं की आपण मी ह्याच्यासाठी पूर्ण एक किलोचा हा गुळाची ढेप घेतलेली. ही सगळी ढेप आपण चिरून घ्यायची आहे. आणि आता त्या तुपामध्ये आपल्याला फक्त हेच पाक न बनवता फक्त गूळ हे मेल्ट करून घ्यायचं आहे. छानपैकी मेल्ट झालं पाहिजे, कारण आपण गुळाचा वापर करणार आहोत. तुम्हाला गूळ नको असेल साखर टाकली तरी चालेल, पण थंडीमध्ये आपण शक्यतो गूळच खातो. तर आता हे गुळाचा आपण पाक करून घेतलेला आहे, पाक म्हणजे मेल्ट करून घेतलेला आहे. तो आता ह्या सगळ्या एकत्र जो जिन्नस केलेला लाडवाचा त्याच्यामध्ये आपण हे छान एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव होण्यासाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर हे जे उरलेलं तूप होतं, 1.25 किलो आपण तूप वापरलेलं आहे, तर त्याच्यातलं थोडंसं तूप राहिलं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता हे सगळे पदार्थ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, म्हणजे सगळं एकजीव होईल आणि लाडू बांधायला पण मदत होईल. त्याच्यामुळे हे सगळं आपण हे मिक्सरला ह्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे. तुम्हाला जर असं जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचे डायरेक्ट लाडू बनवू शकता. हे मी सगळं पावडर करून घेतलेले आहे. आता हे आपल्याला लाडू बांधायचे आहेत. हे बघा, ह्याप्रमाणे मी सगळे लाडू बांधून घेणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण खूप उपयुक्त असे हे लाडू आहेत. आपल्याला कंबरदुखी, हाडांसाठी किंवा आपलं वजन कमी झालं असेल तर वजन वाढीसाठीही खूप उपयुक्त हे लाडू आहेत. तर हे सगळे लाडू मी बनवून घेणार आहे. तर ह्याप्रमाणे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत बघा. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही पण ह्या थंडीच्या दिवसात हे लाडू नक्की बनवून बघा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जरासा तरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि छानशी कमेंट टाका. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर हे बघा, सगळे माझे लाडू बनवून झालेले आहेत मस्त. खूप वेळ लागला या गोष्टीला मला, कारण एकटीने लाडू वळणे खूप कठीण काम आहे. हात माझे दुखून आलेले. तर हे बघा, इतके लाडू माझे सगळे वळून झालेले आहेत. 2.5 किलोचे लाडू झालेले आहेत.
तर आता सगळ्यांना बाय बाय.